हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांची आज जयंती आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अटलजी वाजपेयी आमचे श्रद्धास्थान, या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच आमच्या नाभिक बांधवांचा एक स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। निमित्त आहे संत शिरोमणी संत सेना महाराजांचं आज जयंती आहे आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला। विशेष निमंत्रण तुमच्या सगळ्या संघटनेकडून मिळालं, त्याबद्दल मी खरं तर आयोजकांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय समाज रचना अशी एका वेगळ्या पद्धतीची आहे। आपण नेहमी म्हणतो की सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश हा विश्वगुरू बनण्याच्या तयारीत आहे आणि हे सगळं आपण कशाच्या जोरावर करतो तर भारताची समाज रचना अनादी काळापासून एका वेगळ्या प्रकारची आहे। समाजामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे ज्यांना आपण 12 बलुतेदार म्हणतो आणि प्रत्येक समाजाचा वेगळा असा या सगळ्या समाज व्यवस्थेवर ठसा आहे, वेगळा असा उपयोग आहे, वेगळा असा त्यांचा या सगळ्यामध्ये समाजाला दिलेलं त्यांचं योगदान आहे। आणि मला वाटतं नाभिक समाज हा त्याच परंपरेतला एक आहे। संत सेना महाराज मला वाटतं 14व्या शतकातले महान संत होते ज्यांनी जे नाभिक समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांनी केवळ नाभिक समाजासाठीच नाही तर नाभिक समाज सोडून इतर समाजासाठी सुद्धा मोठं कार्य उभं केलं। या समाजाला, या संपूर्ण देशाला एक आध्यात्मिक विचारधारा देण्याचं, ते वारकरी संप्रदायातले होते त्यामुळे आध्यात्मिक विचारधारा देण्याचं काम संत सेना महाराजांच्या निमित्ताने या ठिकाणी झालं आणि मला आनंद आहे की आज नाभिक समाजातली सगळी मंडळी याच परंपरेने वाटचाल करतात। खूप जुन्या काळापासून फक्त जो नाभिक समाजाचा व्यवसाय आहे त्या सगळ्या व्यवसायावरच आपण समाधानी आहोत किंवा तितकंच आपलं काम आहे असं नाही, तर अनादी काळापासून वैयक्तिक स्वच्छतेचं असलेलं महत्त्व असेल, सेवा देण्याचं काम असेल, आध्यात्मिक विचाराकडे समाजाला नेण्याचं काम असेल किंवा इतिहासकालीन काही संदर्भ आपण आठवले तर या समाजाने त्या काळामध्ये संदेश वहनाचं जे काही मेन काम असतं की इकडे माहिती देण्याचं काम असतं, त्या माहिती गोळा करण्याचं काम असतं, असं अनेक राजे राजवाड्यांच्या काळात सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे या समाजाचं भारतीय समाज व्यवस्थेमधलं योगदान हे फार मोठं आहे आणि मला आनंद आहे की सगळी मंडळी आज आपण एका संघटनेच्या छत्राखाली आपण सगळेजण एकत्र आहात आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे। पूर्वीपासून चालत आलेला आपला व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये आता अत्याधुनिकपणा सगळ्यांच्या प्रयत्नाने आलेला आहे आणि त्या अनुयोगाने मला वाटतं साधारणतः 2-2.5 हजार लोक या व्यवसायामध्ये आज आहेत। आपल्या व्यवसायामध्ये आधुनिक करण्याचं काम अनेक युवकांनी केलेलं आहे। हे झालं आपल्या जिल्ह्याची आकडेवारी, पण मला वाटतं जिल्ह्याबाहेरही आपल्या जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांनी व्यवसायामध्ये चांगलं आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि आपल्या समाजाची प्रगती, आपल्या कुटुंबाची प्रगती, देशसेवेला हातभार अशा सगळ्या पद्धतीचं काम आपण सगळे मंडळी करत आहात। राजकीय दृष्टीने पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय राणेसाहेब असतील, सन्माननीय चव्हाण साहेब असतील किंवा आपले सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं एक काम समाज या सगळ्या भारतीय जनता पार्टीशी जोडून घेऊन करत आहे आणि आता गेल्या 2-3 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक निवडणुका जिंकल्या। त्या सगळ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं तुमच्या सगळ्या समोर बसलेल्या सगळ्या समाज बांधवांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे या समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं काम आहे। खरं तर आज सन्माननीय नितेशजी साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार होते, पण मुंबईतली काही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं नेतृत्व आता केवळ सिंधुदुर्गापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा एक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून नितेशजींचं काम चालू आहे आणि या सगळ्या कामामध्ये खरं तर आपल्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण त्याच्यापेक्षाही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आज महाराष्ट्राची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणून मगाशी आयोजकांनी म्हटलं त्याप्रमाणे मी सुद्धा जिल्हाध्यक्ष राहण्याने म्हणतो की तुमची थोडीशी आपल्याला अपेक्षा असते की आपला नेता या सगळ्या समाजाला यावं, मार्गदर्शन करावं, त्या कार्यक्रमाला यावा, पण ते आज शक्य झालं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण इतकं आश्वस्त करतो की तुमच्या सगळ्यांच्या सोबत, तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखाशी, तुमच्या ज्या काही गरजा
आहेत, तुमचे जे काही विषय आहेत ते सगळी मार्गे लावण्यासाठी आपले पालकमंत्री नेहमीच प्रयत्नशील राहतील. अगदी थोड्याच वेळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आम्ही विनंती केली आहे की आपले नियोजित कार्यक्रम आटपून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतील. आजपर्यंत जसे आपण सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिलात, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या या प्रवाहामध्ये सामील झालात, त्याचप्रमाणे आपण यापुढेही आपण राहावं अशी सगळ्यांना विनंती आहे. जगदीश ने काही आपल्या सगळ्या समाज भवनासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या सगळ्या प्रयत्नांना नक्कीच लवकरात लवकर यश येईल. रवींद्र चव्हाण साहेब आहेत किंवा आपले पालकमंत्री आहेत, त्या दोन्ही महनीय व्यक्तींच्या माध्यमातून राणे साहेबांच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाचे जे काही स्वप्न आहे की स्वतःचं असं एखादं भवन उभं राहावं, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यातली अर्धी लढाई आपण आतापर्यंत पूर्ण केलेली आहे. त्या संदर्भातली काही नोंदणी असेल आणि काही गोष्टी असेल, मला वाटतं सगळ्या समाज बांधवांनी पुढाकार घेत ते पूर्ण केलेले आहे. त्यामुळे पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीला मूर्त स्वरूप येईल. आज बरं वाटलं की या सगळ्या मेळाव्यामध्ये महिला भगिनी सुद्धा समाविष्ट झालेल्या आहेत. माझ्या उजव्या बाजूला संपूर्ण महिला वर्ग, व्यासपीठावर पण अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी एक विशेष गोष्ट आहे की आता जसं आपण या ठिकाणी बघताय की आपल्याच एक समाज भगिनी ही मालवणचं प्रतिनिधित्व सभापती म्हणून करते. अनेक जण आपले ग्रामपंचायत असेल किंवा बाकी इतर ठिकाणी काही संस्था असतील या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. मला असं वाटतं की आपल्या सगळ्या समाज बांधवांचं या सगळ्या राजकीय प्रवासातलं योगदान सुद्धा जरा वाढलं पाहिजे, त्यातलं सहभाग सुद्धा वाढला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळी मंडळी कटिबद्ध आहोत. येत्या 2-3 दिवसामध्ये महिलांसाठी अजून एक विशेष गोष्ट या भारत देशामध्ये घडणार आहे. 16 ते 18 एक विशेष अधिवेशन आहे आणि जसं 2024ला आपण जाहीर केलेलं की महिलांना सन्मानाने राजकीय व्यासपीठावर सगळ्या आल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने नारी शक्ती वंदन विधेयक हे एक संमत होणार आहे. आणि हे सगळं संमत झाल्यानंतर या समोर बसलेल्या महिला भगिनींसाठी एक मोठं प्रवेशद्वार राजकीय व्यासपीठावर येण्याचं किंवा आपल्या भगिनींच्या उद्धारासाठी ते एक मिळणार आहे. 33% एवढं आरक्षण म्हणजे जर एखाद्या ठिकाणी 100 जागा असतील तर त्यात 33 जागा त्या महिलांसाठी खास राखीव असतील. त्यामुळे महिलांना आमदार बनण्याचे आताचे प्रमाण 12-13% आहे ते 33% जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या महिला भगिनींना आमदार होण्याची, खासदार होण्याची संधी या निमित्ताने मोदीजींनी आणि आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सरकारने प्राप्त करून दिलंय. त्यामुळे महिला भगिनींचं या ठिकाणी विशेष अभिनंदन देतो. आता गरज आहे की आपल्या समाजातल्या युवतीने थोडंसं इतर करिअर बरोबर राजकीय प्रवाहामध्ये सुद्धा सामील झालं पाहिजे, आपल्या समाजाचं नेतृत्व करायला पुढे आलं पाहिजे आणि आपण सगळी मंडळी असं कराल अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. खरं तर व्यासपीठावर खूप सगळी महत्वाची मंडळी बसली आहेत, त्यामुळे मी मगाशी नामोल्लेख टाळला. पण विजय चव्हाण साहेब आहेत, त्यांनी मी 30 वर्ष बघतोय, 30 वर्षापासून आमचा स्नेह आहे आणि या 30 वर्षामध्ये नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर केलेलं काम मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. या वयातही तब्येत थोडीशी साथ न देताही ते सगळ्या या समाजाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लेवलपर्यंत चांगलं काम करतात. व्यासपीठावर सभापती मॅडम आहेत आणि